नमस्कार मंडळी, गडबडीतली शाही पनीरची भाजी तुम्ही कधी खाल्ली आहे का? चला मग आज तीच बनवते. तर इथे कांदा, टोमॅटो, लसण, अद्रक, खोबरा आणि थोडंसं काजू बदाम सगळे मी तेलामध्ये टाकून छान परतून घेतले. खडे मसाले पण टाकले. नंतर मसाला भाजून झाला की मिक्सरमधून काढले आणि लगेच पनीरचे क्यूब्स जे आहे तळून घेतले. ते तळून झाल्यानंतर तो मिक्सरमधला काढलेला मसाला त्यामध्ये टाकला कढईमध्ये आणि त्याला पण छान परतून घेतलं. लगेच हळद टाकली, लाल तिखट टाकली आणि थोडासा गरम मसाला टाकून ते पण छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर इथं चवीपुरतं मीठ टाकायचं राहिलं होतं, ते पण टाकून दिलं आणि याला छान मिक्स करून घेतलं. तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतर यामध्ये टाकलं शाही पनीर मसाला, जो की मी पाण्यामध्ये मिक्स करून ठेवलेला होता. त्याला पण आपण व्यवस्थित परतून घेऊ. नंतर पनीरचे क्यूब्स टाकूयात आणि आता भाजी आपली तयार आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि 2 मिनटं शिजू द्यायचं आहे. नंतर त्यामध्ये आपल्याला कसुरी मेथी हाताने चोळून टाकायची आणि कोथिंबीर टाकून द्यायची आहे आणि बाकीचा स्वयंपाक करायचा होता, कारण की बंधुराय आमचे आलेले होते. आत्याला भेटायसाठी गेले होते आणि ते येणार होते. तर ते तिथून यायला त्यांना 5च वाजले आणि आल्यानंतर जेवण करणार होते. पण एवढी गडबड झाली की त्यांना जेवायला वेळच झाला नाही. नंतर मग त्यांना डब्बा वगैरे पॅक करून दिला आणि ते सगळे निघाले. त्यांना टाटा बाय बाय केला.